पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या एका मीटिंगसाठी चाललेली असते, पण तितक्यात पारू तिला थांबवते. अहिल्या तिला काय झालंय हे विचारते, पण पारू खाली मान घालून फक्त उभी असते. त्यामुळे अहिल्या म्हणते की पारू, मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चालली आहे आणि तू मला थांबवतेय. याआधी असं कधीही घडलं नव्हतं, नेमकं काय झालंय? आणि त्यावर पारू काळजीने म्हणते की देवी आई, मला असं वाटतं की आज तुम्ही घरातून बाहेर पडू नये. माहीत नाही का, पण मला ना खरंच तुमची खूप काळजी वाटतेय. आणि ते ऐकून अहिल्या हसून म्हणते की पारू, मला तुझी काळजी कळतेय. सकाळी जे काही झालं त्यामुळे भीती वाटणं साहजिक आहे, पण तू घाबरू नको. अशा छोट्या छोट्या संकटांना हरवूनच ही अहिल्यादेवी किर्लोस्कर उभी राहिली. मात्र पारू म्हणत असते की देवी आई, तुम्ही प्लीज आज नका कुठे जाऊ, मला खरंच खूप भीती वाटते. मात्र अहिल्या तिला समजावते आणि काही होणार नाही असं सांगते. त्यामुळे पारू म्हणते की ठीक आहे, मात्र मला त्याआधी तुम्हाला तीट लावू द्या. आणि मग त्यानंतर ती अहिल्याच्या पायाला काजळ लावते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याला म्हणत असतो की आई, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. पण अहिल्या सांगते की आदित्य, माझी खरंच काळजी करू नका, मी ठीक आहे आणि मी एकटी जाऊ शकते. आणि मग ती ऑफिसला जाण्यासाठी निघते. आदित्यसुद्धा त्याच्या कामासाठी जातो. मात्र पारूला त्या मकरंदवर खूप संशय येत असतो आणि म्हणून ती त्याच्या खोलीमध्ये जाते. तो खोलीमध्ये नसल्यामुळे ती लगेच त्या खोलीची झडती घ्यायला सुरुवात करते, पण तिला कुठेही काही सापडत नाही. आणि म्हणून मग ती बाहेर जाण्यासाठी निघते, पण तितक्यात तिला खोलीमध्ये एक गन सापडते आणि ती गन बघून पारू खूपच घाबरते. पण तितक्यात मकरंद त्या ठिकाणी येतो आणि तिच्या हातातून गन हिसकावून घेतो. तर पारू म्हणत असते की मी हे सगळं आदित्य सरांना सांगणार आहे. आणि ती धावतच बाहेर जाते. तर तो मकरंदसुद्धा तिच्या पाठोपाठ जातो. दुसरीकडे आदित्य आणि प्रीतम बोलत असतात. प्रीतम आदित्यला म्हणत असतो की खरंच मला आणि प्रिया मॅडमला या नवीन प्रोजेक्टची जबाबदारी घ्यायला जमणार आहे का? तर आदित्य त्याला सांगतो की हो प्रीतम, तू काळजी करू नको, आमचा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघेजण हा प्रोजेक्ट नक्की यशस्वी कराल, माझी खात्री आहे. त्यामुळे प्रीतमही म्हणतो की ठीक आहे. पण तितक्यात पारू धावत पळत त्या ठिकाणी येते. ती खूप घाबरलेली असते. त्यामुळे हे दोघेजण तिला काय झाले ते विचारतात. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, त्या माणसाकडे बंदूक होती. आणि तितक्यात तो मकरंद त्या ठिकाणी येतो आणि आदित्यवर गन रोखत पारूला म्हणतो की आता तुझ्या या आदित्यला मी मारून टाकणार. त्यामुळे ती मोठ्याने ओरडते आणि कानांवर हात ठेवते. मात्र हा फक्त तिचा एक भास असतो आणि तिच्या अशा ओरडण्यामुळे आदित्य आणि प्रीतम अजूनच घाबरतात. तितक्यात तो मकरंदही त्या ठिकाणी येतो. तर पारू त्याच्याकडे बघत आदित्य प्रीतमला सांगू लागते की याच्याकडे बंदूक आहे. आणि त्यावेळी आदित्य त्याला विचारतो की तुझ्याकडे गन कुठून आली? तर तो मकरंद म्हणत असतो की आदित्य सर, तुम्हीच मला मगाशी सिक्युरिटी एजन्सीकडे जायला सांगितलं होतं ना इंटरव्ह्यू देण्यासाठी. मग मी जाऊन आलो आणि अहिल्या मॅडमच्या संरक्षणासाठीच त्यांनी मला गन दिली आहे. आणि मग तो ती गन आदित्य प्रीतमला दाखवतो सुद्धा. तर आदित्य हसून पारूला म्हणतो की अगं, मी विसरलो होतो, मीच त्याला सांगितले, तू काळजी करू नको. आणि मग त्यानंतर ते सगळेजण तेथून निघून जातात. त्यानंतर रात्री एक मुलगी अहिल्याच्या खोलीत येते. तिच्या हातामध्ये चाकू असतो आणि ती दुसरी तिसरी कोणीही नसून दिशा असते. आणि ती त्या चाकूने अहिल्यावर वार करते. पण हे फक्त पारूचं एक स्वप्न असतं. पण या स्वप्नामुळे ती खूप घाबरते आणि देवी आई ठीक आहेत की नाही हे बघावं म्हणून मग ती तिच्या खोलीतून बाहेर येते. तर बाहेर तिला मकरंद दिसतो. त्याला बघून ती पटकन लपते. तर मकरंद लपत छपतच बाहेर गेलेला असतो आणि त्यावेळी पारूसुद्धा त्याचा पाठलाग करते. तर तो मकरंद बाहेर जाऊन एका मुलीला भेटतो. ती मुलगी मकरंदला बुलेट्स देते आणि त्याला सांगते की तुझ्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे, उद्या तू काम पूर्ण करायचं. आणि त्यावर तो सुद्धा हो म्हणतो. पारू हे सगळं लपून बघत असते. पण तितक्यात मकरंदचं तिच्याकडे लक्ष जातं. त्यामुळे ती लपून बसते. मकरंदला त्या ठिकाणी कोणीही सापडत नाही. त्यामुळे तो पुन्हा तेथून निघून जातो. तर दुसरीकडे पारू एके ठिकाणी घाबरून बसलेली असते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येत तिला काय झाले ते विचारतो. तर ती रडतच त्याला मिठी मारते आणि मग ती त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. आदित्य म्हणत असतो की पारू, तुला भास तर झाला नाहीये ना? तर ती म्हणते नाही आदित्य सर, मला तो माणूस खरंच खूप संशयास्पद वाटत आहे. आणि मग ते दोघेजण मकरंदच्या खोलीत जायचं ठरवतात. मात्र मकरंदला या गोष्टीची भनक लागलेली असते आणि आदित्य पारू येणार म्हणून तो दरवाजा उघडा ठेवूनच फोनवर बोलायचं नाटक करत असतो. तो त्या दोघांना असं भासवतो की त्याने त्याच्या शेजारच्या माणसाची भेट घेतली आणि त्याच्या आईसाठीच त्या
माणसाकडे भेटवस्तू पाठवल्या आणि हे सगळं ऐकून आदित्य पारूला म्हणतो की बघितलं ना, तो तर बिचारा त्याच्या घरच्यांसाठी भेटवस्तू पाठवत आहेत, आपण उगाच त्याच्यावर संशय घ्यायला नको. पण पारू म्हणत असते की आदित्य सर, जे काही बघितलं ना ते वेगळं होतं आणि हा आत्ता जे काही दाखवतोय ना ते वेगळंच काहीतरी आहे. मात्र आदित्य म्हणत असतो की पारू, तुला आईची खूप काळजी वाटते, त्यामुळे आता तू सगळ्यांवरच संशय घेते, पण तू असा तर्कवितर्क लावू नको आणि त्याच्यावर संशयसुद्धा घेऊ नको. त्यामुळे पारूला नाईलाजाने गप्प बसावं लागतं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या मॅगझिनवर अहिल्याचा फोटो येत असतो त्या मॅगझिनवर एका वेगळ्याच मुलीचा फोटो आलेला असतो आणि त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. दामिनी तर मुद्दाम अहिल्याला म्हणत असते की बघा वहिनी, तुमच्या जागी हे कोणत्या तरी दुसऱ्याच मुलीचा फोटो आला आहे. तर अहिल्या हसून म्हणते, दामिनी माहिती आहे मला, त्या मुलीचं कामसुद्धा तसंच आहे. तर प्रिया विचारत असते की अहिल्या मॅडम, नेमकं या मुलीने काय केलं आहे, कोण आहे ही? आणि मग अहिल्या सगळ्यांना त्या मुलीबद्दल सांगू लागते. त्या मुलीने ऑर्गॅनिक शाळा बनवलेल्या असतात, ज्यांमधून मुलांना निसर्गाचं सुद्धा शिक्षण दिलं जात असतं. आणि मग अहिल्या आदित्यला सांगते की मला हिची भेट घ्यायची आहे. तर आदित्य म्हणतो, ठीक आहे आई, मी तिच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि तिला ऑफिसमध्ये बोलावून घेतो. आणि मग त्यानंतर अहिल्या पारूला बाहेर बोलावून घेते आणि त्यावेळी ती पारूला सांगत असते की मी आणि श्रीकांत मंदिरात जाणार आहोत, आमच्यासोबत मकरंद येईल. पण ते ऐकून पारू खूप घाबरते. तर दामिनी मध्येच म्हणते की वहिनी, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. पण तो मकरंद म्हणत असतो की मी असताना त्यांना काही होणार नाही. पण दामिनी म्हणते की तरीही मी सोबत येणारच. आणि त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे. मात्र या सगळ्यामुळे पारू घाबरलेली असते. तर दुसरीकडे दिशा अजूनही जेलमध्येच असते आणि ती तिच्या वकिलाला सांगत असते की काही कर, पण मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ. तर तिचा वकील तिला म्हणत असतो की मॅडम, मी तुम्हाला बेलवर बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण ते शक्य होत नाही आहे, कारण त्या किर्लोस्करांकडे तुमच्या विरोधात खूप पुरावे आहेत आणि आदित्य सर आणि अहिल्या मॅडम स्वतः जातीने या केसवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी वकिलांची फौज उभी केली आहे, त्यामुळे आपलं काम अवघड झालं आहे. आणि ते ऐकून दिशा खूप चिडते आणि त्या वकिलाचाच गळा पकडते. दुसरीकडे पारू तिचं काम करत असते, मात्र तिच्या मनात सतत अहिल्याचाच विचार सुरू असतो. ती मनाशी म्हणत असते की तो मकरंद नक्कीच काहीतरी घातपात करणार, मला खात्री आहे. पण माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण त्याने देवी आईंचा जीव वाचवून सगळ्यांचा विश्वास आधीच जिंकला आहे. तितक्यात मग गणी त्या ठिकाणी येतो. प्रीतमने त्याला अभ्यास करण्यासाठी लॅपटॉप दिलेला असतो, मात्र तो त्याच्यावर मूव्हीज बघत असतो आणि तो त्यातीलच एका पिक्चरबद्दल पारूला सांगत असतो आणि म्हणत असतो की तायडे, हा पिक्चर ना खरंच खूप भारी आहे. यामध्ये हिरोचा जीव धोक्यात असतो, पण हिरोईन एक आयडिया करते आणि त्याला वाचवते. तर पारू विचारते की ती नेमकं काय करते. तर गणी सांगू लागतो की तो हिरो एका ठिकाणी जाणार असतो आणि तो व्हिलनना त्याला तिथेच येऊन मारणार असतो. पण हे हिरोईनला कळतं आणि मग ती हिरोला दुसरीकडेच पाठवते आणि हुबेहूब त्याच्यासारखेच कपडे घालून त्या ठिकाणी जाते आणि त्या व्हिलनला मूर्ख बनवते. आणि ते ऐकून पारू विचारात पडते, अहिल्याचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला असंच काहीतरी करावं लागणार, याच गोष्टीचा ती विचार करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.